शेतकरी बांधवांनो नमस्कार. आता सगळ्यात महत्त्वाची आणि दिल्याचा एक बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर येत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये पावसाबाबत वेगवेगळे अंदाज समोर येत होते. कुठे दुष्काळ पडणार अशी चर्चा सुरू होत्या, तर कुठे पाऊस उशिरा येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. परंतु आता हवामानामध्ये अचानक मोठा बदल झालेला असून राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अनुकूलित परिस्थितीमुळे मान्सूनचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पेरणी योग्य पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मानली जात आहे. अनेक ठिकाणी ढगांची गर्दी वाढू लागली आहे. वातावरणामध्ये देखील बदल जाणवू लागले आहेत. दुसरीकडे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी सुद्धा पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिन्याच्या शेवटचा आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीचे दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाईघाईने पेरणी न करता योग्य पावसाची वाट पाहावी असा सल्ला देखील देण्यात आला आहे. कारण सुरुवातीला वरवरचा पाऊस पडला तरी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होणं आवश्यक आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पाऊस होणार नाही. भाग बदलत पाऊस आपली दमदार हजेरी लावणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा सर्वाधिक जोर राहणार आहे आणि कोणत्या भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती आणि जिल्ह्यानिहाय नवीन अंदाज पुढे पाहणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर येत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक शेतकरी पेरणीसाठी योग्य पावसाची वाट पाहत होते. अनेकांनी बियाणे आणि खतांची तयारी करून ठेवली होती, पण पाऊस वेळेवर न आल्यामुळे शेतीची कामे पूर्णपणे रखडली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र आता हवामान खात्याकडून आलेल्या नवीन अंदाजामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण पुढील काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ढगांची गर्दी वाढणार असून पावसाचा जोर देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट मानली जात आहे. विशेष म्हणजे यावेळी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पाऊस होणार नाही. भाग बदलत मान्सून आपली दमदार हजेरी लावणार आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी देखील शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. घाईघाईने पेरणी करू नका असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. कारण जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करणं फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पुढील 24 ते 48 तास महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वातावरणात बदल होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आता नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे, कोणत्या भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे, याची सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळणार आहे. कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये पुन्हा आशेचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरणामध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगांची गर्दी वाढत चालली आहे. काही ठिकाणी हलक्या सरींची सुरुवात झाली असून पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी मानली जात आहे. दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर अनेक भागांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये ढगांची हालचाल वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढू शकतो अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मात्र शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे. कारण हवामानामध्ये सतत बदल होत असल्यामुळे स्थानिक परिस्थितीमुळे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पेरणी किंवा इतर शेतीची कामे करताना अधिकृत अंदाज लक्षात घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत की कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे पुढील माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. पंजाब रावडक यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बियाणे आणि शेतीची पूर्वतयारी करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार 27, 28 आणि 29 जून या तारखांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाईने पेरणी न करता जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे यंदा पावसाचं स्वरूप टप्प्याटप्प्याने बदलणार आहे। एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही, तर भाग बदलत पावसाची हजेरी लागणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिवशी पाऊस पडेल याकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते। दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम राहणार असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असं सांगण्यात आलं आहे। हवामान विभाग आणि पंजाब रडक यांच्या पुढील अंदाजाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पावसाची परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे। तर शेतकरी बांधवांना पावसाबाबत समोर आलेली ही नवीन अपडेट तुमच्यासाठी नक्की दिलासादायक ठरू शकते। मात्र हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे कोणतीही शेतीची कामे करताना अधिकृत अंदाजाचा आधार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तसेच घाईघाईने पेरणी न करता जमिनीमध्ये योग्य ओलावा तयार झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे। येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे पेरणीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी आहे आणि आज पाऊस झाला का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा प्रकारच्या हवामान अंदाज, शेतीविषयक बातम्या आणि सरकारी योजनेचे सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर धन्यवाद। जय महाराष्ट्र।